हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.3 मधील क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे आपल्याला. इन ॲन AP सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27 अँड देअर प्रोडक्ट इज 504. फाइंड द टर्म्स. Assume that 3 consecutive terms in AP are a minus d, a plus d. आता काय सांगितलेलं आहे. इन ॲन AP सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27. 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत ज्यांची सम केली तर किती येतं आन्सर 27. अँड देअर प्रोडक्ट, आणि जर आपण त्यांचा प्रोडक्ट घेतला, मल्टिप्लिकेशन केलं त्या 3 टर्म्सचं, तर आन्सर किती येतं 504. मग ते आपल्याला काय करायचे आहे, 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स फाइंड करायचे आहेत. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, assume that 3 consecutive terms in AP are a minus d, a plus d. त्या 3 टर्म्स a minus d, a आणि a plus d आहेत असं काय करा, सपोज करा, असं आपल्याला सांगितलेलं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. लेट द 3 consecutive terms of an AP B, कोणत्या आहेत त्या 3 टर्म्स, a minus d, a and a plus d. आता आपल्याला फर्स्ट कंडिशन काय सांगितलेली आहे, या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सची सम किती आहे 27. लिहून घेऊ आपण. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्मची सम किती आहे 27. a minus d प्लस a आणि थर्ड कॉन्सिक्युटिव्ह टर्म a plus d इज इक्वल्स टू 27. फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह टर्म कोणती, a minus d. सेकंड कॉन्सिक्युटिव्ह टर्म a आणि थर्ड कॉन्सिक्युटिव्ह टर्म a plus d यांची सम 27 आहे असं आपल्याला फर्स्ट कंडिशनमध्ये सांगितलेलं आहे. आता हे मायनस d प्लस d काय होईल, कॅन्सल होईल. a plus a plus a 3a येईल. 3a इज इक्वल्स टू 27. हे 3 आपण काय करू, त्या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. a इज इक्वल्स टू 27 अपॉन 3. देअरफॉर a इज इक्वल्स टू 3 1 जार 3, 3 9 जार 27. म्हणजेच a ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 9 मिळाली. आता सेकंड कंडिशन काय आहे, देअर प्रोडक्ट इज 504. म्हणजेच या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला किती आन्सर मिळेल 504. लिहून घेऊ आपण. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन, 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कोणत्या आहेत, a minus d फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह टर्म, सेकंड कॉन्सिक्युटिव्ह टर्म a अँड थर्ड कॉन्सिक्युटिव्ह टर्म a plus d. यांचा प्रोडक्ट किती आहे 504. आता आपल्याला a ची व्हॅल्यू मिळालेली आहे. a ची व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये काय करू, पुट करू. a मीन्स 9 मायनस d, a मीन्स 9 इंटू 9 इंटू a प्लस d, a मीन्स 9 प्लस d इज इक्वल्स टू 504. आता हे 9 काय करू आपण, या बाजूला घेऊ. येथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. 9 मायनस d, सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे 9 प्लस d इज इक्वल्स टू 504 डिवाइड 9. हा 9 या बाजूला घेतला. आता इथे आपण भाग घालू. 9 1 जार 9, 9 5 जार 45, 5 राहतील म्हणजेच येथे 54 होईल. 9 6 जार 54. देअरफॉर 9 मायनस d, सेकंड ब्रॅकेटमध्ये 9 प्लस d इज इक्वल्स टू 56. आता एका ब्रॅकेटमध्ये या 2 टर्म्सची सबट्रॅक्शन आहे आणि एका ब्रॅकेटमध्ये या 2 टर्म्सची काय आहे, ॲडिशन आहे. जर असं असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो पहा, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल्स टू
एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. हा फॉर्म्युला आपण येथे यूज करू. आता येथे पण काय आहे, 9 फर्स्ट टर्म आहे, डी सेकंड टर्म आहे. या दोन टर्म्सची फर्स्ट ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन आहे, सेकंड ब्रॅकेटमध्ये ॲडिशन आहे. म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. फर्स्ट टर्म काय आहे 9, 9चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म काय आहे डी, डीचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 56. रिझन लिहिलेलं आहे आपण इथं. आता 9चा स्क्वेअर किती येईल, 9 9 जार 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 56. आता हे डी स्क्वेअर आपण त्या साईडला घेऊ आणि हे 56 या साईडला घेऊ. काय होईल पहा, 81. 56चं साईन येते काय आहे, काही नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला नंतर मायनस होईल. 81 मायनस 56 इज इक्वल्स टू डी स्क्वेअरचं साईन मायनस आहे, या बाजूला गेल्यानंतर प्लस होईल, इज इक्वल टू डी स्क्वेअर. आता 81 मायनस 56 किती येईल पहा, 11मधून 6 गेले 5, कॅरीवर 1 येईल, 8मधून 6 गेले 2, 25 येईल. 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर. देअरफॉर डी इज इक्वल्स टू प्लस मायनस 5. काय केलं आपण, स्क्वेअर रूट घेतलं. डी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट डी येईल, 25चा स्क्वेअर रूट प्लस 5 आणि मायनस 5 येईल. आता आपल्याला 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स फाइंड करायचे आहेत. आपल्याला डीची व्हॅल्यू पण मिळाली, काय असेल, प्लस 5 असेल आणि मायनस 5 असेल. आता ए इज इक्वल्स टू 9 अँड डी इज इक्वल्स टू प्लस 5. पहिला आपण काय करू, डीची व्हॅल्यू प्लस 5 घेऊ आणि कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काढू. इफ ए इज इक्वल्स टू 9 अँड डी इज इक्वल्स टू प्लस 5, the three consecutive terms are काय आहेत, ए मायनस डी, ए आणि थर्ड काय ए प्लस डी. आता इथे एची व्हॅल्यू किती आहे 9 मायनस डीची व्हॅल्यू काय घेतली आपण प्लस 5, म्हणजे इथे 5 येईल. 9 मायनस 5 इज इक्वल्स टू किती येतील 4. एची व्हॅल्यू किती आहे 9, म्हणजे इथे एची व्हॅल्यू येईल 9. ए प्लस डी, एची व्हॅल्यू 9 प्लस डीची व्हॅल्यू 5 घेतली आपण, 9 प्लस 5 14. म्हणजेच त्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काय येतील 4, 9 अँड 14 येतील. आता काय करू आपण, डीची व्हॅल्यू -5 घेऊन 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कोणत्या येतात पाहू. इफ ए इज इक्वल्स टू 9 अँड d is equals to -5, then 3 consecutive terms are काय a minus d, सेकंड कॉन्सिक्युटिव्ह टर्म a आणि थर्ड कॉन्सिक्युटिव्ह टर्म a प्लस d, a मायनस d. मग a ची व्हॅल्यू किती 9 मायनस, येथे मायनस येईल, d ची व्हॅल्यू किती आहे -5 इज इक्वल्स टू 9 मायनस मायनस प्लस होईल, प्लस 5 इज इक्वल्स टू 14. एची व्हॅल्यू किती आहे 9, ए प्लस डी, एची व्हॅल्यू 9 प्लस डीची व्हॅल्यू -5. 9 प्लस मायनस मायनस होईल, -5 इज इक्वल्स टू 4. म्हणजेच आपल्याला 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काय मिळाल्या 14, 9 अँड 4. आन्सर लिहू आपण. Therefore, the 3 consecutive terms are एकतर काय असतील 4, 9 अँड 14, 4, 9 अँड 14 असतील, किंवा और 14, 9 अँड 4 असतील. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.